आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघा हा तुमचा मोरक्या ज्या वाघाचं पिसलेलं मांजर झालंय. आलो मी. तात्यासाहेबांना काय पाहिजे कोण? तात्यासाहेब काय करता तुम्ही? तात्यासाहेब तुम्ही बाहेर या पहिल्या. जाधव साहेब आलेत कधी आत इथे माझी नोकरी घालवाल तुम्ही? माझ्या जीवापेक्षा तुझी नोकरी महत्वाची आहे का? अहो तात्यासाहेब तुम्ही आमदार आहेत, तुम्ही मंत्रिपदाचे दावेदार आहेत. तुम्ही काय करता? मंत्रीपद मी तुमच्या पाया पडतो तात्यासाहेब. हा खरंच जाधव साहेब आत येतील. हो संपतराव तुम्ही सांगा तात्यासाहेबांना बाहेर यायला. जाधव साहेब कधी पण आत येतील. सांगा ना प्लीज. पुढे बाहेर काय करताय तुम्ही? वाघमारे कसे आहेत साहेब? आहे आता ठीक आहे, शुद्धीवर आहे. सर तुम्ही लवकर आलात. कुसपुढे मी तिथे राहायला गेलो नव्हतो. साहेब चहा पिऊन जा. साहेबांना 2 कप चहा दे. गडबडीत आले साहेब तुम्ही. कुसपुढे काय चाललंय? डोकं फिरलंय का तुमचं? ही चहाची वेळ आहे आणि हे दोघं काय करताय तिथे? ठीक आहे या चहा पिऊन ये. हा हे पाप करोने पापी मन हे सैरा वैरा पडतैर. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. तो काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. तू केलेल्या कामाची तिथं नोंद होते सारी. तू केलेल्या कामाची तिथं नोंद झाली सारी. किती घेतलेस तू जीव किती भोगल्या परनारी. आपल्या करणीचं फळ मानसा. आपल्या करणीचं फळ मानसा आपल्याला मिळतंय रे. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. तुम्ही ना फक्त मला बाहेर भेटा ना. एकेकाचा कार्यक्रम फिक्स केला ना तर नाव सत्य सांगणार नाही. असं तोडतो ना तुम्हाला एकेकाला. तात्यासाहेबांना हल्ला करता तुम्ही? अहो शांत व्हा सत्यजित राव, शांत व्हा. त्या सत्या
सत्या ते आता पोलिसाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे कायद्यानं त्यांचं जे काय होईल ते त्यांना करू दे. दारोसाहेब यांनी जे केलंय त्याचं समर्थन अजिबात होऊ शकत नाही. फक्त माझं एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही थोडा सहानुभूतीने विचार करा, त्यांच्या घरच्यांचा विचार करा, त्यांच्या कुटुंबाचा विचार करा. म्हणजे माझं ईश्वर चरणी इतकंच मागणं असेल की देव त्यांना सद्बुद्धी देव. म्हणजे माझ्या मनात त्यांच्याबद्दल इतकाही राग नाही, मी त्यांना माफ केलं. पण तात्यासाहेब काय करताय हे? या पोरांनी तुमचा जीव घेतला असता आणि आज जर आपण यांना सोडलं तर हे परत तुमच्यावर हल्ला करणार नाहीत कशावरनं? बरोबर बोलतात सत्यजितराव. हे बघा, यांना बाहेर सोडणं रिस्की आहे. काय रिस्क आहे त्या? अहो त्यांचा काहीतरी गैरसमज झाला, त्यातून हे घडलंय. साधी मुलं आहेत ती. मी बोललो त्यांच्याशी, बाळांनो पुन्हा असं कराल नाही. बघा नाही म्हणतायत. मी बोललो त्यांच्याशी, त्यांची बाजू समजून घेतली. सोडून द्या त्यांना. तात्यासाहेब माफ करा, पण मला यो तुमचा निर्णय अजिबात पटलेला नाही. हे पटवून घ्यायला हवं. मी त्यांना माझ्या बाजूनं पूर्णतः माफ केलेलं आहे, पण त्यांनी मंजू सोबत जे केलं ते वाईटच आहे. त्यामुळे मंजूचा नवरा म्हणून तुला काय निर्णय घ्यायचा आहे त्याची सूट तुला आहे माझ्याकडून. तू तुझा निर्णय घेऊ शकतोस. हे राक्षसांनो, एक लेडीज कॉन्स्टेबल त्यांची ड्युटी म्हणून मध्ये आल्या तर तुम्ही त्यांच्यावर वार केला होय? त्या जागी तुमची बहीण असती तर असंच केलं असतं काय? जाधव साहेब, मंजिरी वाघमारे यांचा नवरा म्हणून मला यांच्या विरोधात तक्रार नोंदवायची. गुड. भारती मॅडम, येस सर.